नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो आहे तो मॉर्निंगचा ब्लॉग आहे. तर मी ह्यांना सोडणार आहे ते स्टॉपला आणि त्याच्यानंतर मुलांना सोडायचं होतं. मग त्यांची पण तयारी करायची होती. तर सकाळची जी आवरावर होती स्वयंपाकाची तर ती बऱ्यापैकी आटोपली होती. पण मुलांच्या स्नॅक्ससाठी काहीतरी बनवावं. तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं की मी 2 रेसिपी शेअर केल्या होत्या आणि नगेट्स जे आहेत तर ते आता रात्रीच ते मी बनवून ठेवलं होतं आदल्या दिवशीचं आणि मग आता सकाळी सकाळी म्हटलं आता दुसरं वेगळं काही करण्यापेक्षा अगदी झटपट होती नगेट्स. कारण ते फक्त फ्राय करायचे होते. बाकीची तर तयारी मी ऑलरेडी करून मी फ्रीझरला स्टोअर करून ठेवले होते आणि मी तव्यावर तूप टाकून त्यावर मी थोडेसे फ्राय करून देणार आहे. हे तळून दिले ना तरी पण छान लागतं. तर मी अगदी गॅसची फ्लेम बारीक करणार आहे आणि बारीक फ्लेमवर मी बाकीचे सगळे आवरावर करत मी हे नगेट्स आणि व्हेजीस फ्राईज आहेत तर ते दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे तुपावर. आणि बऱ्यापैकी माझ्या आवरावर करताना मीराची पण हेल्प असते. तर मी तिला टिफिन पुसायला लावले होते कोरड्या कपड्याने. कारण आता पावसाळ्यामध्ये काय होतं, भांडी आपण रात्री जरी घासून ठेवली ना तरी सकाळपर्यंत ते थोडीशी ओलसरपणा त्याला राहतोच. त्यामुळे ती पुसून घ्यावी लागतात. तर मग म्हटलं ती पण साफ करून होतात आणि पार्थची पण आवरावर करायची. तिची बऱ्यापैकी आवरावर ती स्वतःच करते त्यामुळं होते. पण टिफिन वगैरे भरायचं जे काम आहे तर ते मी करत होते तोपर्यंत तिने पाण्याच्या बॉटल्स वगैरे भरायचं आहे तर ते पण करून घेतलं. तर असं काही नवीन वेगळा पदार्थ स्नॅक्ससाठी टिफिनला दिला ना की दोघांची पण किचनमध्ये काही ना काहीतरी लुडबुड चालूच असते. आणि चपाती जी आहे ना त्याला मी वरून थोडंसं तूप लावून देते त्यामुळे चपाती दुपारपर्यंत छान अशी मऊ राहते. जरी थंड झाली ना तरी मऊ पण राहते. आणि पारचं काय होतं की त्याला थोडीशी जरी कडक असली चपाती तर ती त्या बिलकुल खाल्ली जात नाही. त्यामुळे मग तूप लावलं ना छान मऊ राहते आणि मीराला तर तूप आवडतंच बऱ्यापैकी. तर दोघांचेही टिफिन पॅक केले आणि स्नॅक्सचे टिफिन आहे तर ते नगेट्स छान असे फ्राय होत आलेत माझी बाकीची आवरावर होईपर्यंत. खूप घाई असते सकाळची कारण बाबांना तिथे सोडून आलं स्टॉपला की त्यांना स्कूलला सोडण्याच्या त्या टाईममध्ये एक 10 ते 15 मिनिट्स भेटतात. त्याच्यामध्येच स्नॅक्सचं जे काय आहे ते बनवावं लागतं. त्यामुळे असे शॉर्टकट स्नॅक्सचे वापरावे लागतात. तर बघू शकता बाकीच्या आवरावर होईपर्यंत छान असे नगेट्स आहेत आणि व्हेजीस आहेत ते फिंगर्स तर ते छान असे भाजून झालेत. आणि मी पण नाश्त्यासाठी यातलेच 1-2 फ्राय केले होते कारण स्वयंपाक बऱ्यापैकी झालाय त्यामुळे मी जेवणच लवकर करणार होते. आणि टिफिन पॅक करायचे होते ते मी पाण्याच्या बॉटल्स ज्या आहेत मीराने तर त्या भरून ठेवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर बाकीची तयारी आहे आणि मुलांना सोडून आल्यानंतर राहिलेलं जे काम असतं घरातलं तर ते आवरून घेते मी. म्हणजे भांडी घासायची असतील, किचन ओटा आवरायचं असेल, झाडू, काही फरशी वगैरे कपडे आवरायचे असतील तर ते सगळी कामं नंतरच करावी लागतात. कारण मुलांचं जे आहे ते आवरून द्यावं लागतं आणि नॅपकिन असं दोघांच्या टिफिनमध्ये एक्स्ट्रा द्यावा लागतो की जो खाली अंथरतात मुलं आणि त्याच्यावर टिफिन ठेवतात. त्याच्यासाठी तो नॅपकिन असतो तो वेगळा द्यावा लागतो. तर आता स्नॅक्ससाठी काय देते हे पारची बघायची घाई चालली. मुलांचं हेच असतं की स्नॅक्ससाठी काय टिफिन आहे ना हे त्यांना बघायचं असतं. पण हे असं काहीतरी शॉर्टकटमध्ये आपण बनवून ठेवलेलं असेल ना तर कितीही घाई असेल ना तरी आपलं पटकन स्नॅक्सचा जो टिफिन आहे तर ते आपण तयार करू शकतो. त्यामुळे मग कधीतरी मी भेळ देते, कधी फ्रुट्स असतात तर तेही देते. मग असं बदलून बदलून द्यावं लागतं. तेच तेच त्यांना टिफिनला नको असतं. आणि फ्रुट्स पण दोघंही छान खातात त्यामुळे मग तेही द्यायला काही वाटत नाही. त्यानंतर पार्थचं जे आहे त्याला काही गोष्टी जमत नाही तेवढं पटकन अजून. म्हणजे जसं की बेल्ट लावायचं असेल वगैरे, टाय बांधायची असेल तर ते त्याला अजून नाही जमत एवढं. त्यामुळे मग त्या 1-2 गोष्टी राहतात. बाकीची तर तयारी तोही स्वतःची स्वतः बरीचशी कामं करतो. म्हणजे बॅग भरून ठेवणं म्हणा, सॉक्स वगैरे घालणं म्हणा, अशा बेसिक गोष्टी आहेत तर त्या दोघांनाही मी बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या होत्या. कारण मग घाई आपल्याला किती असेल ना तरी पटकन आपलं जे काम आहे तर ते आवरलं जातं. तर आत्ता तर शूज वगैरे पण तो स्वतःचे स्वतःच घालतो. सुरुवातीला त्याला काही असं शक्यतो जमत नव्हतं पण हळूहळू त्यांना सवय झाली आणि मुलांना ह्या गोष्टीची सवय असेल ना तर आपली ही बरीचशी कामं हलकी होऊन जातात.
तर त्यांना सोडून आले. त्यानंतर हा जो बाकीचा पसारा आहे, भरपूर घरभर पसारा पडलेला असतो मुलांचा, तो आवरायचा असतो. बेड वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवायचं असतं, कारण बेडवरही त्यांचा बराच पसारा जो आहे ना, तर तो पडलेला असतो. पेन्सिल्स असतात, कधी कधी बुक्स राहिलेले असतात, कधी कधी कपडेही राहिलेले असतात आणि ते सगळंच पडलेलं असतं. आणि मग झाडू मारण्याच्या आधी जर बेड साफ केला ना, मग परत खाली कचरा होत नाही जमिनीवर. त्यामुळे मग आधी तर बेड आवरून घेतलं मी, कपडे सगळे बाहेर सोफ्यावर नेऊन ठेवले, म्हणजे जे माझं बाकीचं सगळं काम आवरलं ना, की त्याच्यानंतर मी त्याच्या पण घड्या घालून ठेवेन. तर मी रोज रोज हे काम जे आहे ना, हे मुलांना सोडून आलं ना स्कूलमधून, की मगच करावं लागतं. कारण मुलांना स्कूलला सोडेपर्यंत आणि सगळेजण घराच्या बाहेर निघेपर्यंत आपल्याला बाकीचं दुसरं काहीही काम सुचत नाही. त्यांचीच तयारी असते. तरी मुलं बऱ्यापैकी तयारी करायला शिकलेत आता स्वतःच्या आवरावर. त्यामुळे मला थोडीशी घाई कमी होते. तर मी बेड वगैरे आवरून घेतला आणि झाडू पण माझं मारायचं राहिलेलं होतं. बऱ्याच वेळा झाडू मारून होतो, कधी-कधी झाडू मारून होत नाही. मग ते सगळं जे काम आहे ना, ते आल्यानंतरच करावं लागतं. आणि माझं असं होतं, की अंघोळ करायच्या आधी झाडू मारला ना, की मग थोडंसं बरं वाटतं. कारण अंघोळ केल्यानंतर झाडू वगैरे मारायचं म्हटलं ना, तर तो बऱ्याचशा वेळेला कंटाळा येऊन जातो. त्यामुळे मी आधीच ते आवरून घेते. कधीतरी असं होतं, की सकाळची घाई असल्यामुळे मग ते राहून जातं. तर अशी खूप घाई गडबडीची सकाळची कामं होती. आणि टिफिनला पण अगदी सिंपल भेंडी बटाट्याची भाजी दिली होती आणि स्नॅक्सला तर रेसिपी मी शेअर केलीच आहे आधी. तर असा एक छोटासा व्लॉग होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.